फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आदित्य मोटिवेशन ह्या यूट्यूब चॅनलवर. मला आज फार खूप वाईट वाटलेलं आहे, कारण की मी नेहमी व्हिडिओ टाकते काहीतरी म्हणजे आवड म्हणून किंवा असंच म्हणून व्हिडिओ टाकत असते मी. एका दादाने मला एकदम विचित्र कमेंट केली, म्हणजे मला अपेक्षा पण नव्हती की अशा कमेंट करतील म्हणून. मी भले कष्ट करू काही करू, एक लेडीज आहे की पुढे जाते, ती काहीतरी करून दाखवते, करण्याचा प्रयत्न करते. तिला तुम्ही साथ द्यायची किंवा तिला प्रोत्साहन द्यायचं, तर तुम्ही ओढायचा प्रयत्न करताय. चक्क ओढायचा प्रयत्न. एक स्त्री आहे की ती तिच्या पायावर उभा राहते, पुढे जायचा प्रयत्न करते, काहीतरी संघर्ष करून काहीतरी बनण्याचा प्रयत्न करते. तुम्ही सपोर्ट करायचा ऐवजी तुम्ही अशा विचित्र कमेंट करता. काय समजायचं काय? मलाच काय समजेना ह्या गोष्टीचं. कारण मला फार विचित्र वाटलं बरं का ह्या सर्व गोष्टी. का असं पण नाही की बाबा माझा चॅनल फार मोठा आहे, मी कुठं आता तर चालू केला होता चॅनल, त्यात तुमची अशी विचित्र कमेंट, एवढी विचित्र कमेंट शक्यच नाही. मी कधी विचारही नाही केला अशा कमेंटचा की तुम्ही मला अशी कमेंट केली. म्हणजे काय काय प्रॉब्लेम काय होता दादा तुम्हाला अशी कमेंट करण्याचा? काय काय विषय काय होता तो की तुम्ही मला अशी कमेंट केली? तुम्हाला पण असेल, आई असेल, बहीण असेल, भाऊ असेल, मुलगी असेल, तुमची पण फॅमिली असेल, काहीतरी असेल. तुम्ही पण घरच्या स्त्रियांना अशीच वागणूक देता का? हां, एक स्त्री आहे, तिला प्रोत्साहन दिले आणि ती पुढं जाते, तुम्ही उलट खेचण्याचा प्रयत्न करताय. काय भेटतं तुम्हाला मागं ओढून? काय भेटलं काय तुम्हाला अशी कमेंट करून? मी तुमची चक्क कमेंटच उडवली. मी असते ना तर इथं लावून दिली असती कमेंट. पण मला असं करायचं नाही आहे, कोणाच्या नावावर, कोणाच्या आधारित किंवा असं कुणाला वाईट वाटेल अशी मला बिलकुल व्हिडिओ बनवायचा नाही. पण तुम्ही मला मजबूर केलं आहे दादा व्हिडिओ करायला. कारण मी आताच कुठं आले चॅनेलवर. किती दिवस झाले असेल मला येऊन? साधारण 15 दिवस झाले असतील चॅनेल चालू करून मला. आणि तुम्ही एवढी विचित्र कमेंट केली. अपेक्षा पण नव्हती मला ह्या कमेंटची. हां, एक लेडीज असेल, तिला तुम्ही संघर्ष करताना पाहता, तुम्हाला आनंद झाला पाहिजे की आपल्या लेडीज कुठं चालल्या, देश आपला कुठं चालला आहे. लेडीज आपल्या पायलट व्हायला लागल्या, प्लेन चालवायला लागल्या किंवा ट्रेन चालवतात, गाड्या चालवतात, आता बस चालवायला लागल्या. हां, आपल्या ही पण झाल्या त्या नाही का, काय मुख्यमंत्री पण महिलाच झाल्या त्या. तुम्ही सपोर्ट करण्याच्या ऐवजी चक्क अशा घाणघाण कमेंट करता. मला खरंच शॉक झाले मी कमेंट वाचून. असं करू नका दादा, कारण की तुम्ही हे प्रोत्साहन करा लेडीजला. तुम्ही प्रोत्साहन केल्याने लेडीज फार पुढं जातील. तुम्ही जर अशी लोक ओढणारी लागली मागं, तर ती लेडीज खचल, ती काहीतरी विचित्र करण्याच्या सिच्युएशनमध्ये जाईल. लेडीज कुठली पण असू द्या, मी असू नाही तर दुसरी कोणीही असू, की लेडीज ना कुठल्या तरी धाडशीने पुढं सरतात की आपला देश आहे, सुरक्षित महिला आहेत किंवा सुरक्षित आपला देश आहे की तिथं कष्ट करून जगतात महिला, पुढं जातात महिला. चक्क तुम्ही असं विचित्र कमेंट करून त्या महिलेला ओढायचा प्रयत्न करता. कुठपर्यंत योग्य आहे दादा? का आमचे असे विचित्र व्हिडिओ नसतात, विचित्र काहीही नसतं व्हिडिओमध्ये, तरी तुम्ही चक्क कमेंट केली अशी? मी सकाळीच व्हिडिओ टाकल्यावर कशाचा, दूध, पेट्रोल आणि पाणी ह्याच्याविषयी मी व्हिडिओ टाकला होता सकाळी. त्या व्हिडिओला अशी तुम्ही विचित्र कमेंट केली. काय गरज काय आहे? हां, तुम्ही उलट लेडीजला ना लढण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. बाबा तुम्ही स्त्रिया आहात, लढा, आम्ही तुम्हाला साथ देऊ किंवा पुढं जायला तुम्हाला प्रोत्साहन करू. असे घाण कमेंट करून प्रोत्साहन नाही भेटणार, उलट ती खचल्या जाणार आहेत स्त्रिया. जी स्त्री धाडशीने उभा होईल ना, ती धाडशीने उलट मरून जाईल, चक्क मरून जाईल ती. तुम्ही कुठल्या लेडीजला सोडणार आहे बाबा की बाबा छान कमेंट करा? बरं, चुकत असेल ना तिथं कमेंट करा. ऑब्वियसली ते बरोबर आहे की जिथं चुकतं तिथं कमेंट केल्या पाहिजेत. दीदी असं करू नका, दीदी हे कमेंट करू नका किंवा दीदी असा व्हिडिओ बनवू नका. पण असं माझ्या व्हिडिओमध्ये नव्हतंच काय की तुम्ही अशी घाण कमेंट केली. काय होतं काय त्या व्हिडिओमध्ये? हां, काय चुकलं का त्या व्हिडिओचं? तुम्ही कमेंट करून सांगा चुकलं असेल तर. बाबा डिलीट मारते तो व्हिडिओ चुकला असेल तर. अवघड आहे. पुढं जायचं समाज तर तुम्ही ओढता मागं.
हे चुकीचं आहे, सरासर चुकीचं आहे. उलट आपल्या लेडीज नाही तिथं पोचल्या, शिकल्या, पुढं गेल्या. तुमच्यासारखे जेंट्स असल्यावरती सगळेच नाही बरं का, ही दादा आहेत, ह्या दादांसाठी मी बोलते. सगळे चांगले आहेत जेंट्स, असं नाही की मी म्हणते सर्वच. त्यातलं एक तरी विचित्र जेंट्स असतो ते असा करतो. चला करा कंटिन्यू, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि चांगली प्रोत्साहन द्या मला की पुढचा व्हिडिओ काय पद्धतीने केला पाहिजे. ह्या दादांसाठी मी खास व्हिडिओ बनवला.